नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरीजमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत। अर्जुन चांगलाच दामिनीला भारी पडतो। अर्जुन दामिनीला सांगतो की मधुभाऊ 7 दिवस हजेरी लिहू शकले नाही कारण मी तशी कोर्टाकडून परमिशन घेतली होती। तो एक फाईल दाखवतो, त्याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज असतात, त्यांनी जे ठिकाण राहिले त्यांची देखील परमिशन असते। दामिनीला तो विचारतो की तुम्ही त्या तन्वीच्या डॉक्युमेंटची का मागणी करत आहात, तुम्हाला तर सर्व माहीत आहे। त्याच्यावर सायली बोलते, प्रिया खोटं बोलते हे तुम्हाला तर नक्की माहीतच असेल। एक मित्र म्हणून तर तू फाईल दाखवू शकतोस, रिपोर्ट दाखवू शकतोस असं दामिनी बोलते, पण आपण मित्र कधी झालो असं अर्जुन देखील उत्तर देतो। तो रिपोर्ट तुम्हाला दाखवेल पण कोर्टात, असं म्हणून दोघे निघू लागतात। दामिनीला भरतच टेन्शन आलेलं असतं। ती खाली बसते, त्याच वेळेस पुन्हा एकदा सायली पाठीमागून येते आणि गुलाबजामुन घ्या ना, घर जरी तुमचं असलं तर आग्रह मी करते कारण तुमची डील फसली। तुम्ही पहिली हार स्वीकारण्यासाठी तयार राहा आणि गुलाबजामुन नक्कीच तुम्ही कोर्टामध्ये घेऊन या कारण त्याची तुम्हाला गरज असेल असं सायली बोलते। अर्जुन आणि सायली घरी येतात, त्याच्या सायली आठवण करून देते की तुम्ही मदर डे आज आहे, सर्वांशी प्रेमाने बोला। सर्वजण आईस्क्रीम पार्टी एन्जॉय करतात। तन्वी पोटात दुखायचं नाटक करते आणि त्याच वेळेस अर्जुन बोलतो पोटात खूप काही साचवलं असेल ना, त्याच्यामुळे पोटात दुखत असेल। त्याच वेळेस तन्वी पुन्हा बोलते की मला औषध देण्याचा प्रयत्न करू नका, साधं अपचन आहे। इकडे कल्पना देखील आईस्क्रीम खूप आवडती। मदर्स डेचं विश करण्यासाठी पूर्ण आजीच्या सर्वजण पाया पडतात। त्यानंतर कल्पनाच्या पाया पडायला सायली आणि अर्जुन जातात, त्याच्यावेळेस ती उठून जाते। त्याच वेळेस कल्पनाच्या पाठीमागे जाऊन सायली बोलते, माझी आई मी कधी बघितली नाही, पण आई काय असते तुमच्याकडून शिकले। दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सायली कोर्टात जायला निघाले असतात, त्याच वेळेस तन्वी मुद्दाम भांडण्याचं नाटक करते कारण मानसिक संतुलन बिघडण्यासाठी अर्जुन मात्र शांतच असतो। त्याच्या सायलीमध्ये येते आणि अर्जुन सुभेदारांचं लक्ष विचलित करणं एवढं सोपं नाही आहे। अर्जुन मात्र खूप रागाने बघून निघून जातो। मित्रांनो, कोर्टामध्ये खूप रंजक असा भाग घडणार आहे, तुम्हाला नक्कीच उद्या बघायला हवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।